मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत तिलोत्तमा तिच्या खोलीमध्ये असते. तेवढ्यातच मोनिका आलेली असते. मोनिका येते आणि म्हणत असते, आई तुम्ही झोपला नाही आणखी? नाही झोपले, बोल ना, काय काम होतं? नाही काही नाही, ते ना खाली तुम्ही असं का वागलात ना ते मला कळलंच नाही. म्हणजे कसं वागले मी? नाही म्हणजे तुम्ही एकदमच तो जो काही गुरुकुलाचा इथे विषय काढला ना त्याबद्दलच इथे मला काही कळलं नाही आहे. म्हणजे गुरुकुलासाठी तुम्ही सरळ सरळ आत्तापर्यंत नाही म्हणत होतात, पण आता मात्र तुम्ही गुरुकुलासाठी हो म्हटलात ना, ती गोष्ट मला काही फारशी कळलीच नाही, असं मोनिका म्हणत असते. मग आता तिलोत्तमा तिला सरळ करते. ती म्हणत असते, तू डोक्यावर पडलीस का? तू सरळ सरळ मला जा विचारतेस का मी कसं वागायचं, काय करायचं? ह्या सगळ्या गोष्टी आता मी तुला विचारून करावं असं तुला वाटतंय का? नाही आई, तसं नाही, पण माझ्या मनामध्ये फक्त एक विचार आला आणि त्या विचारामुळे मी तुम्हाला हे सगळं काही बोलले, बस एवढंच. याच्या पलीकडे काहीच नाही आहे. म्हणजे तुम्ही जो काही निर्णय घेतलेला असेल तो निर्णय अगदी योग्यच घेतलेला असेल, त्यात मला काही वादच नाही, त्यात मला काही बोलायचंच नाही, पण फक्त एक माझ्या मनामध्ये विचार आला ना त्यामुळे मी हे सगळं काही बोलले, एवढंच. याच्या पलीकडे काहीच नाही आहे. पण आई, तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते, कारण मला ना त्याचं म्हणणं पटलं आणि त्याचं म्हणणं पटल्यानंतर मी सुद्धा विचार केला की तो काय चुकीचं बोलत आहे, तो जे बोलतोय ते अगदी योग्यच बोलत आहे. तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत त्याच्या मनासारखं कोणतंच काही झालं नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता त्याच्या मनासारख्या काही बऱ्याच गोष्टी व्हाव्यात आणि म्हणून मी हे सगळं काही बोलले. त्याचबरोबर बिझनेसमध्ये असो आणि उद्या जाऊन पुढे जाऊन गुरुकुलाची जी जागा आहे ना ती सुद्धा राजकुमारच्या भविष्यासाठी उपयोगाची ठरू शकते, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी बोलले, बस एवढंच. याच्या पलीकडे काहीच नाही. आणि त्यात वेगळं काय आहे? तेव्हा मोनिका म्हणत असते, वा आई, खरं तर तुम्हाला ना म्हणजे तुमचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. मला तुमचं हे सगळं काही ऐकून आणि बोलून फार आनंद झाला बरं का. म्हणजे खरंच तुम्हाला इथे मानावं लागणार आहे. म्हणजे आज तुम्ही राजकुमारचा एवढा विचार केलाय ना त्यामुळे मला तुमचं कौतुकच वाटते, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो तिलोत्तमा म्हणत असते, हो तुझं झालं असेल तर उगाचच तुझ्या डोक्याला सुद्धा जास्त काही तू त्रास करून घेऊ नकोस किंवा जास्त ताण सुद्धा देऊ नको, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही आई, त्याचं काय ना मला तर टेन्शनच आलं बरं का. आता मात्र मी निवांत झोपायला रिकामी झाली. मग आता तिलोत्तमा म्हणत असते, हो जा आता आणि शांतपणे झोप आणि मला सुद्धा झोपू दे. आता मोनिका जाताना तिथेच दरवाजामध्ये थांबते आणि म्हणत असते, वा म्हातारे वा, खरं पाहायला गेलं ना तर इथे तू किती सराईतपणे खोटं बोललीस ही गोष्ट मात्र मला समजलेली आहे. पण आता तू राजकुमारचं नाव पुढे केलेलं आहेस, पण मला सुद्धा जाणून घ्यायचं आहे की नेमकं खरं सत्य काय आहे ते. दुसरीकडे आपण पाहतो कॅम्पमध्ये आता संध्याकाळची वेळ झालेली असते. अबीर आणि ओवी हे नसतात, कारण इथे बबलू अबीर ओवीचा प्लॅन असतो आणि त्यामुळे बबलू म्हणत असतो, आबिर आणि ओवी हे दोघी जण आता लपाछपी खेळत आहेत, बहुतेक कोणत्या तरी साईडला लपलेले आहेत. आणि तेव्हा आता इथे सावडी म्हणत असते, बापरे, म्हणजे दोघेही जण लपलेले आहेत काय? हे दोघेही जण असे एकदमच कसे काय लपले आणि कुठेच दिसत नाहीयेत? मग आता सारंग आणि त्याचबरोबर सावली हे दोघेही जण आता आबिर आणि ओवीला शोधायला निघालेले असतात. जेव्हा ते शोधाशोध सुरू करत असतात, अंधार असतो आणि त्याचबरोबर इथे सावली धडपडते. मग आता सारंग तिला आधार देतो आणि म्हणत असतो, तू नेहमीच अशी धडपडतेस का? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, मी नेहमीच अशी अजिबातच नाही धडपडत, तुम्हाला काय म्हणायचंय, मी प्रत्येक वेळी धडपडते. आणि तेव्हा तो म्हणत असतो, साधी 2 मुलं आहेत पण ती मुलं सुद्धा तुला सांभाळता नाही आली. तेव्हा सावली म्हणत असते, ओ शांत बसा, तुम्ही कोणाला बोलताय हे सगळं? मला बोलताय का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्याशी नका हा बोलू, कारण तुम्हाला माहितीये का इथे ते खेळत होते म्हणून बाजूला आलेले आहेत आणि इथे गुरुकुलाची जबाबदारी मी व्यवस्थित सांभाळते आणि तुम्हाला तुम्हाला तर स्वतःला सुद्धा सांभाळता येत नाही. माहिती ना, लग्न झाल्यावर तुम्ही काय काय केलं? साधा स्वतःचा इथे रुमाल आणि त्याबरोबर बाकीच्या शूज आणि मोजे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कधी नीट सांभाळता आल्या नाही. माहिती ना कसं म्हणायचं, सावली हे कुठे, सावली ते कुठे, सावली असं, सावली तसं, आणि प्रत्येक वेळा मी तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट इथे आणून द्यायची, ही गोष्ट सुद्धा तुमच्या लक्षात नाहीये का? तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो, हा हा हा, बघितलं कोण सांगतंय हे सगळं काही? आणि तेव्हा लगेच अचानक पाऊस यायला लागतो. सावली म्हणत असते, आता हा पाऊस कुठून आला? तेव्हा सारंग म्हणत असतो, ढगातून आला. तेव्हा सावली म्हणत असते, बापरे, ढगातून आला? मला तर वाटलं की तो पाऊस जो आहे ना तो इथे आकाशातून आला की काय, असं मुद्दामून ती आता इथे बोलायला लागलेली असते. तर आपण इथे पाहतो हे सगळं काही सुरू असताना अबीर आणि त्याचबरोबर ओवी हे दोघेही जण आता त्या झाडाजवळ बसलेले असतात. आता त्या झाडाजवळ बसलेले असताना इथे हे दोघेही जण पाहत असतात आणि दोघेही जण एकमेकांना म्हणत असतात, बघितलंस
मी तुला सांगत होतो ना, आपल्या आईचं आणि त्याचबरोबर बाबांचं नक्कीच काहीतरी नातं आहे आणि त्याचबरोबर इथे ते आपल्यापासून ही गोष्ट लपून का बरं ठेवत आहेत ना, तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. पण आबीर, तुला सांगू का, ह्या दोघांमुळे कमीत कमी आपल्याला इथे पावसात भिजण्याचा आनंद तरी घेता आलेला आहे. मग आता आबीर म्हणत असतो, हो ते सगळं काही ठीक आहे, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? काय लक्षात येते का? अगं हे बघ, आता ह्या दोघांना काही जरी झालं ना तरी सुद्धा आपल्याला एकत्र आणायला पाहिजे. हो चालेल ना, आपण काही जरी झालं ना तरी त्या दोघांना एकत्र आणूयातच. असं बोलल्याबरोबर आपण पाहतो की आता इथे अबीर आणि ओवी दोघेही जण एकमेकांना म्हणत असतात. पण खरं सांगू का, बघ ना कसे अजून सुद्धा भांडतायत. मग आता अबीर म्हणत असतो, ओवी तुला एक गोष्ट सांगू का, माझी आई जी आहे ना, माझ्या आईचं लग्न बिग्न काही झालेलं नसतं. अगं म्हणजे जे काही आमच्या घरी ते व्यंकटेश काका आहेत ना, ते फक्त तिचे मित्र असतात. मग ओवी म्हणत असते, काय सांगतोस तू? हो पण प्रॉमिस करा हा, ही गोष्ट तू कोणालाच सांगणार नाहीयेस. मग आता ओवी म्हणत असते, नाही नाही मी ही गोष्ट कोणालाच सांगणार नाही. पण अबीर तुला सांगू का, मला सुद्धा काहीतरी तुला सांगायचंय. काय सांगायचंय तुला? मग आता लगेचच ती म्हणत असते, अरे माझ्या आईचं सुद्धा लग्न, माझ्या बाबांचं सुद्धा लग्न नाही झालेलं. काय काय सांगतेस काय? हो, कारण त्या सुशीला काकू ज्या आहेत ना, त्या केस संदर्भामध्ये माझ्या बाबांच्या क्लायंट आहेत आणि फक्त इथे गुरुकुलामध्ये साईन करायची होती ना, म्हणून त्यांना आणलं आहे. बापरे, म्हणजे हे आपल्यासोबत खोटं बोलतायत की काय? असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. दुसरीकडे मात्र सारंगला स्वप्न पडलेलं असतं. ह्या पावसामध्ये दोघेही जण आता डान्स करत असतात. तेवढ्यातच आता त्याला शिंक येते. सावली म्हणत असते, बघितलं अजून सुद्धा तुमची शिंक येण्याची सवय मात्र काही बदलली नाहीये. तेव्हा सावली म्हणत असते, हो आता तुम्ही आजारी पडाल ना. सारंग म्हणत असतो, बऱ्याच सवयी ज्या आहेत त्या बदलत नसतात वेळेनुसार सुद्धा. मग आता चल आपण जाऊयात ना, मुलं तिकडे वाट बघत असतील. तेवढ्यातच सावली म्हणत असते, आता काही आडोशाला थोडा वेळ थांबा ना, नाहीतर आजारी पडाल. सारंग म्हणत असतो, आता हा काय आडवसा आहे का? आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. इथे मात्र राजकुमार खंड्याला कंटिन्यू कॉल करत असतो, पण खंड्याचा काही केल्या फोनच लागत नसतो. तो म्हणत असतो, मला तर कळत नाही ह्या खंड्याचा फोन का बरं लागत नाही आणि काय झालं असेल नेमकं, काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे. आता मोनिका म्हणत असते, काय गरज आहे त्या खंड्याला कॉल करण्याची? अरे असेल कुठेतरी तडफडला असेल, एवढा तू का इथे कॉल करतोस? तेव्हा तो म्हणत असतो, अगं तुला माहिती का, साधं गावाला जायचं असेल, कुठलं काम करायचं असेल किंवा आणखी काही गोष्टी उचापती करायच्या असतील ना, तरी सुद्धा माझ्या परवानगीशिवाय तो काहीही करत नाही. इकडचं पान तिकडं सुद्धा हलवत नाही. मग हा असा अचानकच गायब कसा झाला आणि माझा फोन कसा काय उचलत नाही, तेच मला काही कळत नाही. नाही नाही, काहीतरी गंभीर आहे आणि त्याचबरोबर नक्कीच त्याला कोणीतरी इथे गोत्यात आणलेलं असावं. मोनिका म्हणत असते, अरे वेडायस का राजकुमार, उगाचच त्याच्या बाबतीत कोण कशाला काय करेल. बघ असलं काही झालेलं नसेल, उगाचच तू गैरसमज करून घेतोस. मग आता इथे राजकुमार म्हणत असतो, नाही नाही काही करून शोधावंच लागेल. आता मोनिका म्हणत असते, बापरे, आता हा राजकुमार जर तिकडे कॅम्पकडे गेला आणि त्याचबरोबर तिकडे सारंग सुद्धा गेलेला आहे. मग आता सारंग तिकडे गेलेला आहे, राजकुमार आणि सारंग त्याचबरोबर खंड्या हे दोघेही जण जर समोरासमोर आले तर मग मात्र माझी चांगलीच वाट लागू शकते, असं सुद्धा आता इथे मोनिका बोलत असते. आता इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अबीर आणि त्याचबरोबर ओवी हे दोघेही जण त्यांच्या त्यांच्या टेंटमध्ये असतात आणि छान गप्पा मारत असतात. आता इकडे अबीर म्हणत असतो, बरं झालं ओवी, तुला सांगू का, ह्यांचं सगळं सिक्रेट आपल्याला समजलं. कारण काही जरी झालं ना तरी तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, हे बघ आता जर आपल्याला हे सगळं काही समजलं नसतं तर मग, पण ऐक ना, आपले आई बाबा आपल्या दोघांचा सुद्धा किती विचार करतात ना. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, हो आपला तर विचार करतातच, पण ते आपली किती काळजी सुद्धा घेतात ना. मग आता इथे ओवी म्हणत असते, ते सगळं काही खरं आहे, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, काही जरी झालं ना तरी सुद्धा मला असं वाटतंय की ते दोघेही जण ना एकत्र आले पाहिजे. म्हणजे बघ ना, आता इथे तुला सुद्धा आई नाहीये आणि मला सुद्धा बाबा नाहीयेत. मग आपले आई आणि बाबा हे दोघेही जण कायमस्वरूपी एकत्र आले तर किती आनंद होईल ना. मग आता ओवी आणि अबीर म्हणत असतात, अगदी बरोबर बोलतेस तू, आपण असाच विचार केला पाहिजे. पण मला काय वाटतंय, ऐक ना, आपण ताबडतोब इकडे हे सगळं काय आहे आणि काय नाही ह्या सगळ्या एकदा गोष्टी बघायच्या का. असं बोलल्याबरोबर लगेचच आता इकडे दुसऱ्या दिवशी तिलोत्तमा ही खाली आलेली असते. तर आता इथे मोनिका विचार करत असते, बंड्या नेमका कुठे आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार केला पाहिजे आणि एकदा विचार करूनच सगळं काही आपल्या हाती लागणार आहे, असं सुद्धा इथे ती विचार करत असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे तिलोत्तमा येते. तिलोत्तमा म्हणत असते, अगं काय ग, सारंग कुठे आहे? मग आता सारंग कुठे आहे असं विचारल्याबरोबर अमृताला टेन्शन आलेलं असतं. अमृता म्हणत असते, आता मी आईंना काय सांगू. तर तिलोत्तमा मनामध्ये विचार करत असते की आता काही जरी झालं ना, आता तिलोत्तमा विचार
विचार करत असते, आता मला बघायचंच आहे ही नेमकं काय उत्तर देते ते. तेव्हा अमृता म्हणत असते, आई काय झाले ना, ओवी कॅम्पवर गेली आहे आणि ती अचानकच आजारी पडली ना, त्यामुळे सारंगला तिकडं घाईघाईतच जावं लागलं आहे. बस एवढंच, याच्या पलीकडे काहीही नाही. मग आता इकडे तिलोत्तमा विचार करत असते, आता हिनं तर बरोबर आणि खरं उत्तर दिलंय, पण आता सारंग आल्यावर काय उत्तर देतोय ना ते मला पाहायचंय. आणि तो जर माझ्याशी खोटा बोलला तर मग त्याला सावली भेटली आणि इथे त्या दोघांचं काहीतरी चाललंय, ही गोष्ट मात्र नक्की आहे. दुसरीकडे मोनिका विचार करत असते, बापरे, आता खंड्या आणि त्याचबरोबर सारंग हे जर समोरासमोर आले तर मला कॅम्पवर जाता येणार नाही आणि मी खंड्याला तिथे शोधायला सुद्धा जाता येणार नाही. मला काहीतरी वेगळाच मार्ग शोधावा लागणार आहे, जेणेकरून खंड्या कुठे आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी शोध मला ताबडतोब घेता येईल, असा ती विचार करत असते. तर आता प्रेक्षकांनो, इथे सारंग सावलीचं हे गुपित मोनिका आणि तिलोत्तमा समोर येईल का, पाहूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा सावळ्याची जणू मी सावली.